भोसलेज मेडॅटिमध्ये सर्वांचं स्वागत आहे। मागच्या 2-3 वर्षात आपण वेगवेगळ्या नॅशनल आणि स्टेट लेवलच्या एक्झाममध्ये रिझल्ट देऊन परभणीचं तर नाव मोठं करतच आहोत। त्याही सोबत मुलांना गरजेच्या असणाऱ्या ज्याही फॅसिलिटी असेल ती ही जी मोठी सायन्स लॅब असो किंवा यावर्षी झालेली कॉम्प्युटर लॅब असो, हे देऊन मुलांच्यासाठी जे जे करता येईल ते आपण करत आहोत। ठीक आहे, या सर्वांच्या व्यतिरिक्त सगळ्यात मोठी गोष्ट जी गरजेची आहे ती म्हणजे चांगली फॅकल्टी, जे की डेडिकेटेडली मुलांसाठी काम करत आहे। अशी डेडिकेटेड फॅकल्टी भोसलेज मेडॅटिमध्ये आहे का? ठीक आहे, याही सोबत फॅकल्टीचं इन्व्हॉल्वमेंट सुद्धा तेवढंच गरजेचं आहे जेवढं विद्यार्थ्यांचं आहे। तर येथील विद्यार्थी सुद्धा आणि फॅकल्टी सुद्धा क्लासच्या व्यतिरिक्त एकमेकांना टाइम देतात का? आणि हे दिसतं सुद्धा। आपल्याकडे जी कॉम्प्युटर लॅब बनली आहे त्यामध्ये ही काही मुलं जी आहेत, आर्यभट्टाच्या जी मॅथ्सची एक्झाम आहे त्याच्यामध्ये जवळपास रोज 3-3, 4-4 टेस्ट, 2-2 टेस्ट एकाच दिवशी देतात आणि त्यात त्यांचे खूप चांगले मार्क्स येत आहेत का? आणि त्यात मला सांगा वाटते की त्यासाठी आपले मॅथमॅटिक्सचे जे सर आहेत देवेंद्र राठोड सर, ते खूप मेहनत घेत आहेत। आपल्या मुलांचा मॅथमॅटिक्समध्ये नक्कीच खूप चांगला रिझल्ट येईल लवकरात लवकर। तर याच आपल्या मुलांसाठी मी एक सगळं शेवटचं सांगू शकतो, जे की तुम्हाला पाहिजे, तुम्हाला क्वालिटी टीचर्स, क्वालिटी फॅसिलिटीज आणि क्वालिटी ॲम्युनिटीज या तिन्ही गोष्टी पाहिजेत। आणि भले आपण असा क्लास असोल की आपण स्टार्टिंगपासून डेस्क असो किंवा एअर कंडिशन्स असो किंवा प्रत्येक क्लासमध्ये असणारा डिजिटल बोर्ड असो, ह्या सगळे फॅक्टर जरी चांगल्या फॅकल्टी नंतर सेकंडरी असतील तरी तुम्ही यांना डिझर्व करता का? तर एक पुन्हा लास्टचा माझा मेसेज, लवकरात लवकर 4च्या बॅचच्या ॲडमिशन्स ओपन झालेले आहेत, तर तेही फुल होण्याच्या आधी ॲडमिशन कन्फर्म करा।